आज आपण अनेक रुग्ण असे बघतो की त्यांना त्वचेच्या समस्यांना ते सामोरं जात आहेत. म्हणजे कोणी सोरियासिसनी, कोणी एक्झिमानी, कोणी फंगल इन्फेक्शननी आणि काही जर आजार आहे जसे लायकन प्लॅनस आहे किंवा असे आजार आहेत त्यांचं निदान पण होत नाही. रुग्णांना माहितीच नाही की हे काय आहे नेमकं. बरेच ॲलर्जीचे सुद्धा आजार आहेत जसे की अंगावर पुरळ येणे किंवा अंगावर पित्त येणे आणि त्याला अनेक औषधोपचार घेऊन सुद्धा त्यांना कुठेतरी फरक जाणवत नाही. तर मित्रांनो, ही रील तुमच्यासाठी. मित्रांनो, ज्यावेळेसही आपल्याला त्वचेचा आजार होतो आपण काय करतो, फक्त एक मलम किंवा कुठले ऑइंटमेंट्स आपण स्किनवर अप्लाय करत असतो आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतो. आपला असा समज होतो की नक्की आपण जर समजा काही क्रीम चांगल्यातल्या चांगली कुठली क्रीम लावली तर आपला आजार बरा होतो. पण मुळात असं नाही आहे. ज्या वेळेसही आपण कुठलाही स्किन डिसीज त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो तर तो आतमध्ये कुठला तरी मोठा आजार तयार करतो. जसं की ॲलर्जी आहे, दमा आहे, तुमच्या फुफ्फुसांचे विकार आहे किंवा कुठलाही क्रिटिकल डिसीज सुद्धा आपल्याला होऊ शकतो. हिप्पोक्रेट्सने सुद्धा, ज्याचा ॲलोपॅथीचा शोध ज्यांनी लावला त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की कुठलाही स्किन डिसीज हा सप्रेस करू नये. तर मित्रांनो, ज्यावेळेसही तुम्हाला जाणवत असेल तुम्हाला सोरियासिस, स्किन डिसीज, कुठलाही त्वचेचा आजार तुमच्या मनामध्ये असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की यावर आपल्याला निदान मिळत नाहीये, तर नक्कीच मी तुमची मदत करू शकतो. मी डॉक्टर योगेश जाधव मागील 8 ते 9 वर्षांपासून होमिओपॅथीमध्ये काम करत असून अशा अनेक चॅलेंजिंग केसेसला मी समोर जाऊन पेशंटला बरं केलेलं आहे. जे केसेस कुठेच बरे झालेले नव्हते, 10 ते 15 वर्षांमध्ये त्यांना आपण खूप कमी वेळामध्ये बरं करून त्यांना एक चांगलं निरोगी आयुष्य दिलं आहे. तर होमिओपॅथीच्या मदतीने हे झालंय शक्य.